नमस्कार सेविकाताईंनो, आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर पोषण ट्रॅकरला पुन्हा नवीन अपडेट आलेला आहे. पॉइंट 4. तर त्या नवीन अपडेटमध्ये कुठल्या प्रकारचे बदल झालेले आहे ते आपण इथं थोडक्यात जाणून घेणार आहोत. 5 महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आलेले आहे. तर ते कुठल्या प्रकारचे बदल आहे ते आपण इथं थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर ज्यावेळेस आपण पोषण ट्रॅकर अपडेट करत असतो त्यावेळेस अशा प्रकारे व्हॉट्स न्यू म्हटला जर क्लिक केलं तर यात नवीन काय अशा प्रकारे आपल्याला इथं दिसत असतं. तर अशा प्रकारे हे 5 बदल झालेले आहे. सी-बी आणि व्ही-एच-एन-डीचे जे कॅलेंडर होतं ते ते ओपन झालेलं आहे आणि त्यानंतर इथं कीबोर्डचे जो प्रॉब्लेम होता तो देखील इथं दूर झालेला आहे. त्यानंतर तिसरा बदल आपलं डेट एंड टाईम पॉपअप म्हणजे ज्याप्रमाणे आपण ॲप ओपन करत असतो त्यावेळेस डेट आणि टाईमचं जे चिन्ह येत होतं ते देखील इथं दूर झालेलं आहे. तर आपण इथं थोडक्यात जाणून घेऊ की कुठल्या प्रकारचे बदल झालेले आहे. तर इथं आपण बघू शकतो की सी-बी, व्ही-एच-एन-डी कॅलेंडर समस्या दूर झालेली आहे. सुधारित वापरकर्ता अनुभवासाठी निश्चित कीबोर्ड प्रदर्शन समस्या ही देखील दूर झालेली. त्यानंतर दुरुस्ती केलेली जी आपलं पोषण ट्रॅकर ओपन करत होतो ती समस्या येत होती डेट एंड टाईमची, तर ती इथं दूर झालेली आहे. त्यानंतर चौथा बदल बघा चेहरा प्रमाणीसाठी कॅमेरा स्क्रीनवर तर हा जो चौथा बदल आहे तो सध्या आपल्या अजून पोषण ट्रॅकरला ॲड झालेला नाही. आणि 5वा आहे तर जो चेहरा कॅप्चर करण्यासाठी सांगितलेलं आहे तर त्यात रांची जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर आपले जे महत्त्वाचे जे 3 बदल आहे ते आपण जाणून घेऊ. पहिला म्हणजे व्ही-एच-एन-डी आणि सी-बी कॅलेंडर समस्या आणि दुसरं आहे आपलं कीबोर्ड आणि तिसरं आहे वेळ आणि जे तारीखचं पॉपअप होतं ते दूर करण्यात आले. तर हे 3 बदल आपल्यासाठी महत्त्वाचे आहे ते आपण इथं जाणून घ्या. पोषण ट्रॅकर ओपन करत होतो त्यावेळेस इथं डेट एंड टाईम पॉपअप म्हणून एक चिन्ह येत होतं. तर ते चिन्ह आता नवीन अपडेटनंतर ते येणार नाही कारण ते इथंच पोषण ट्रॅकर ॲपला हे सेट करून दिलेलं आहे. त्यानंतर आपण पोषण ट्रॅकर हे आपलं ओपन होणार आहे. दुसरं म्हणजे जे व्ही-एच-एन-डी आणि सी-बी कार्यक्रमाचं आपल्याला अडचण येत होती तर ती देखील इथं दूर करण्यात आलेली आहे. मोरमध्ये जायचं आहे, अधिकमध्ये मध्ये जायचं आहे आणि आपलं जे कार्यक्रम नोंद करतो आपण व्ही-एच-एन-डी आणि सी-बी तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे. तर बऱ्याच अशा आपल्या ज्या भगिनी आहेत त्यांना व्ही-एच-एन-डी कार्यक्रम नोंदणीसाठी आणि सी-बी कार्यक्रमासाठी अडचण येत होती. तर व्ही-एच-एन-डी कार्यक्रम हा नोंद झालेला आहे बघा. तर अशा प्रकारे जर तुमचं व्ही-एच-एन-डी कार्यक्रम नोंद झाला नसेल तर आपल्याला इथं प्लसचे चिन्ह दिसणार आहे. तर त्या प्लसच्या चिन्हाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण व्ही-एच-एन-डीचा आपला कार्यक्रम इथं नोंदवून घ्यायचा आहे आणि सहभागी जी संख्या आहे ते टाकून आपल्याला इथं सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे जी कॅलेंडरची समस्या येत होती तर ती नवीन अपडेटमध्ये दूर करण्यात आलेलं आहे. तर सी-बी-ए कार्यक्रमाचं देखील बघा इथं आपलं इथं जे प्लसचे चिन्ह दिसणार आहे, तर त्या प्लसच्या चिन्हाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपला जो पहिला कार्यक्रम आहे, तो जर आपल्या भगिनींचा नोंदला गेला नसेल, तर सर्वप्रथम पहिला कार्यक्रम नोंदणी करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर 24 तासानंतर देखील आपला दुसरा कार्यक्रम हा नोंद होत असतो. तर जर तुमच्याकडनं शक्य असेल, तर तुम्ही दोन्ही नोंद ही तुम्ही 2 दिवसात करू शकतात. तर अशा प्रकारे जे कॅलेंडरची समस्या होती, इथं कॅलेंडर ओपन होत नव्हतं, तर ती समस्या इथं दूर करण्यात आलेली आहे. तर तुम्ही अशा प्रकारे आपले दोघं सी-बी-ए कार्यक्रम हे नोंदणी करू शकतात. त्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे. डेली ट्रॅकर ओपन करून घेतल्यानंतर जी अडचण होती ती आता या नवीन अपडेटमध्ये दूर करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आपलं जे डेली ट्रॅकर आहे ते ओपन झाल्यानंतर उघडा ह्याला क्लिक करायचं आहे. तर उघडा याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं डेली ट्रॅकर आपलं ओपन होणार आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे फोटो हा कॅप्चर करून घ्यायचा आहे. फोटो ज्यावेळेस आपण अशा प्रकारे घेत असतो त्यावेळेस आपला फोटो घेतल्यानंतर आपल्याला इथं ओके म्हणायचं आहे. ओके म्हटल्यानंतर अशा प्रकारे आपला फोटो इथं येईल. त्यानंतर आपल्याला जमा करा ह्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडा वेळ थांबायचं आहे आणि आपला फोटो हा सबमिट होत आहे तोपर्यंत इथं प्रतीक्षा करायची आहे. त्यानंतर हे बघा जी-पी-एस आवश्यक आहे म्हणजे आपलं लोकेशन आपलं चालू असणे हे खूप आवश्यक आहे. अशा प्रकारे सूचना ही येत असते. सूचना आल्यानंतर आपण जो फोटो घेतलेला आहे तर तो आपला इथं फोटो घेतला गेलेला आहे. तर फोटो घेतल्यानंतर आपल्याला उपस्थिती आणि हजेरी ही लावून घ्यायची आहे. उपस्थिती आणि नाश्ता हा लावून घ्यायची आहे. जे लाभार्थी आपले हजर असतील ते आपले पूर्ण इथं दाखवायचे आहे. जे आपले लाभार्थी हजर असतील. हजेरी लावून घेतल्यानंतर आपलं इथं जमा करायला क्लिक करायचं आहे. आपलं इथं हजेरी पूर्ण भरली गेली. त्यानंतर आपल्याला गरम ताजा आहार भरून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपलं जी कृती आहे ती देखील भरून घ्यायची आहे.
कृती देखील इथं आपल्याला नोंदणी करून घ्यायची. नोंदणी करून घेतल्यानंतर हे बघा आपलं जे दैनंदिन आहेत आपलं डेली ट्रॅकर तर ते आपलं इथं पूर्ण झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे नवीन अपडेटमध्ये कुठलीही समस्या इथं राहिलेली नाही. सर्व समस्या इथं दूर करण्यात आलेली आहे. तर तुम्हाला देखील नक्कीच ह्या व्हिडिओचा फायदा होईल आणि तुम्ही इतरांपर्यंत नक्की शेअर कराल अशी आशा करते. धन्यवाद.